छत्रपति संभाजीनगर में खाद्य एवं औषधि प्रशासन यानी एफडीए ने सिंधी कॉलोनी क्षेत्र में छापा मारकर आयुर्वेदिक दवाओं का बड़ा स्टॉक जब्त किया है। अधिकारियों के मुताबिक ड्रग्स एंड मैजिक रेमेडीज एक्ट 1994 के प्रावधानों के उल्लंघन और भ्रामक विज्ञापनों के आरोप में ये कार्रवाई की गई। जब्त दवाओं में पतंजलि समूह की दिव्य फार्मेसी सहित अन्य कंपनियों के उत्पाद शामिल है। संभाजीनगर में कुल 20,000 रुपए और मराठवाड़ा क्षेत्र में कुल 92,000 रुपए मूल्य की जब्त की गई है। इस अभियान के तहत जालना, बीड़, हिंगोली, नांदेड़ और लातूर में भी छापेमारी की गई। अधिकारियों ने स्पष्ट किया है कि कानून भ्रामक दावों और गलत प्रचार की अनुमति नहीं देता। एफडीए ने चेतावनी दी है कि ऐसी कार्रवाई आगे भी जारी रहेगी और लोगों को बिना डॉक्टर की सलाह के कोई भी दवा नहीं लेने की सलाह दी गई है। औषध विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंडे सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते दिशाभूल करणारे जे जाहिराती किंवा जे औषधं लेबल क्लेम करतात त्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही इथे कारवाई केलेल्या आहेत। आपल्या छत्रपती संभाजीनगर इथे जवळपास आपले जे 6 डिव्हिजन जे आहेत, 6-7 जिल्हे, तर त्या ठिकाणी आपण ह्या औषधांवर आपण धाडी टाकल्या दुकानांवर आणि जवळपास 92,660 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। जवळपास 6 ठिकाणी आपल्या धाडी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे झालेली आहे, जालन्याला झालेली आहे, बीडला झालेली आहे, हिंगोलीला झाली आहे, नांदेड आणि लातूर त्या ठिकाणी आपण धाडी केलेली आहे। त्यापैकी 4 जे उत्पादक होते ते दिव्य फार्मसी आहेत उत्तराखंडचे। उत्तराखंडचे पतंजली म्हणून त्यांचं ते ब्रँड नेम आहे आणि 2 अन्य उत्पादक आहेत, त्यांचं पण आपण माल जप्ती केलेला आहे। आता याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अनुषंगे जी काही प्रोसिजर कायद्यानुसार फॉलो करावं लागते ती आम्ही करत आहोत। आमचे औषध निरीक्षक, आमचे अधिकारी आता त्यांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई आम्ही माननीय न्यायालयात सादर